आजकाल ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस किंवा कोरडा खोकला ह्याच्या केसेस खूप जास्त बघायला मिळत आहेत. मोस्टली वातावरणातील बदलांमुळे सुद्धा ह्या गोष्टी होताना दिसत आहेत. आणि हा जो खोकला असतो, कोरडा खोकला, तर यामध्ये काय होतं, खूप जास्त खोकला आल्यानंतर अगदी थोडासा चिकट असा पांढरा कफ पडतो. आणि बऱ्याचदा ज्यावेळेला बसलेलो असतो त्यावेळेला हा खोकला येत नाही, पण ज्यावेळेला आडवं झोपतो आपण, तर त्यावेळेला मात्र कंटिन्युअस हा खोकला चालू होतो आणि मग काहीच करता येत नाही. आणि मोस्टली सर्दी खोकला होऊन गेल्यावर किंवा ताप येऊन गेल्यानंतर म्हणजे उतरल्यानंतर ताप 3-4 दिवसांनंतर पुढे हा खोकला चालू होतो आणि बऱ्याचदा 15 दिवस, महिनाभर, काही काहींना 2-2, 3-3 महिने हा खोकला थांबतच नाही. तर अशा प्रकारचा हा खोकला असतो. तर ह्यावरती एक खूप छान घरगुती असा हा उपाय आहे आणि त्याचे रिझल्ट्स अप्रतिम आहे. म्हणजे ज्याही कोणाला मी हा सांगितलेला आहे उपाय आणि त्यांनी तो करून पाहिला आहे, त्यांनी मला थँक्यू म्हटलेलं आहे आणि त्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून करून बघा. आणि ह्यासाठीचे आपल्याला जे इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते खरंच खूप सोपे आहेत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा गूळ, 1 चमचा सुंठ, 1 चमचा ज्येष्ठ मधाची पावडर आणि 2 चमचे तिळाचं तेल. बऱ्याचदा असं होतं की बरेच डॉक्टर्स पण सांगतात की जर खोकला झाला असेल तर तेलकट खाऊ नका आणि आम्ही उपायातच तुम्हाला तेल सांगतोय. तर हा जो खोकला आहे हा कोरडा खोकला आहे. आयुर्वेदानुसार याच्यामध्ये वाताचं प्राबल्य खूप जास्ती आहे आणि म्हणूनच खूप जास्त ढास लागते आणि कफ अगदी किंचित पडतो. तर हा वात शमन करण्यासाठी जे बेस्ट औषध असतं ते असतं तेल. आणि इथे जे वापरतोय आपण तिळाचं तेल, हे सगळ्यात उत्तम असं तेल सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे 4 घटक आहेत, तर हे 4ही घटक आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते, 1 चमचा गूळ, 1 चमचा सुंठ, 1 चमचा ज्येष्ठ मधाची पावडर आणि 2 चमचे तिळाचं तेल. तर हे जे आहे मिश्रण, हे मिश्रण एकत्र करायचं आहे आणि ह्यातला अर्धा चमचा एका वेळेला असं आपल्याला हे घ्यायचं आहे दिवसातून 3 वेळेला. आणि ह्याच्यावरती आपल्याला कडकडीत गरम पाणी प्यायचं आहे. तो उपायातलाच भाग आहे. त्यामुळे गरम पाण्याच्या ऐवजी मी थंड पाणी पिते असं नाही आहे. गरमच पाणी प्यायचं आहे, तरच आपल्याला अपेक्षित तो फायदा होणार आहे. साधारण 1-3 दिवस जरी तुम्ही हे रेग्युलरली घेतलं तरी सुद्धा तुम्हाला पूर्णतः छान आराम मिळू शकेल. आणि अगदीच खूप दिवसांपासूनचं असेल, खूप जुनाट असेल, तर 5 ते 7 दिवस सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काहीच हरकत नाही. अगदी सेफ असा हा उपाय आहे. लहान मुलांनाही देऊ शकता, फक्त मात्रा थोडीशी अजून कमी करा. म्हणजे एका वेळेला पाव चमचा इतक्या प्रमाणात तुम्ही हे चाटण देऊ शकता. त्यांनाही खूप छान फायदा होऊ शकतो आणि कुठलेही साईड इफेक्ट सुद्धा होणार नाहीत. त्यामुळे आवर्जून ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती नवीन वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.